नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, नुकतंच आपलं शैक्षणिक वर्ष 2026-27 सुरू झालेलं आहे आणि या वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याला सर्व शाळांमध्ये महाराष्ट्रातल्या शाळा प्रवेशोत्सव हा कार्यक्रम साजरा करायचा होता. आपण तो सर्वांनी कार्यक्रम साजरा केलेला आहे. या अनुषंगाने इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचं आगमन, त्यांचं औक्षण, त्यांचं स्वागत, त्यानंतर विविध त्यांचे खेळ घेतले असतील, त्यांच्या बौद्धिक क्षमता, कौशल्य अभ्यासले असतील, त्याचबरोबर त्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकं सर्व विद्यार्थ्यांना वाटप केलं असेल. हा सगळा जो प्रवेशोत्सव आपण साजरा केला, त्याचं आता आपल्याला ऑनलाईन त्याची नोंदणी करायची आहे, त्याची माहिती आपल्याला भरायची आहे. ती कुठं भरायची आहे? तर स्कूल पोर्टलला भरायची आहे. तर त्यासाठी बघा, आपण जाऊया इथं, आता स्कूल पोर्टलवर जाऊया. स्कूल पोर्टलवर जाण्यासाठी आपल्याला वेबसाईट माहिती आहे. www.education.maharashtra.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर इथं आपला थोडा गोंधळ होतो. इथं ते पूर्वीसारखं राहिलेलं नाही, थोडं बदललेलं आहे. तर इथं वरची ही जी निळी पट्टी आहे, एकदम काळी पट्टी म्हणूया, त्याच्यामध्ये विभागीय लिंकवर जर तुम्ही कर्सर नेलात तर सगळे पोर्टल तुम्हाला इथं ओपन होतात. स्कूल पोर्टल थोडंसं खाली गेल्यानंतर MDM म्हणजेच त्याचं नाव आता प्रधानमंत्री पोषण योजना हे सुद्धा झालेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडं काम करायचं आहे, ते तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो. आता स्कूल पोर्टलवर आपण जाऊया. स्कूल पोर्टलवर गेल्यानंतर ही सूचना आहे, ह्याला आपण क्लोज करायचं आहे. आता इथं बघा, इथं आपल्याला आपला UDICE हा यूजर ID आणि पासवर्ड आपला जो आहे तो टाकायचा आणि हा कॅप्चा जो आहे अंकांनी अक्षरांचा, तो आपल्याला फिलअप करायचा आहे. हा फिलअप केल्यानंतर आपण इथं आता लॉग इनवर क्लिक करणार आहोत. या पद्धतीने लॉग इन सक्सेस होईल आणि आपण आपल्या शाळेच्या होम पेजवर येईल. इथं आपल्या शाळेचं नाव वगैरे सगळं दिसणार आहे तुम्हाला. ठीक आहे. आता इथं बघा, या उजव्या कोपऱ्यामध्ये हे जे काळे टॅब्स दिसतात वेगवेगळ्या, इथं विद्यार्थी सुरक्षा फॉर्म आहे आणि त्याच्याच बाजूला प्रवेशोत्सव उपक्रम असा हा टॅब तुम्हाला दिसतो. इथं माझा कर्सर आहे, तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर ही विंडो ओपन झालेली आहे. याच्यामध्ये 3 गोष्टी आपल्याला करायचं आहे. आता काय काय करायचं आहे बघा. पहिला आहे तो व्हिडिओ अपलोड करायचा. आपण जो कार्यक्रम घेतला त्याचा व्हिडिओ तुम्ही केला असेल, तो व्हिडिओ अपलोड करायचा आहे. दुसरं, कार्यक्रम करण्यापूर्वी तुम्ही त्याचा बॅनर किंवा फ्लेक्स बनवला असेल शाळा प्रवेशोत्सव प्रसिद्धीसाठी, तो अपलोड करायचा आहे. आणि विविध उपक्रम आणि माहिती देणारी PDF अपलोड करायची. आता ती PDF तुमची फोटोसह असेल किंवा नुसती माहितीची असेल, काही असेल. शक्यतो इथं माहितीची PDF घ्यायची आहे. आता या तिन्ही गोष्टी मी तुम्हाला इथं दाखवतो. मी एका फोल्डरमध्ये सेव्ह केल्या आहेत. बघा, शाळा प्रवेशोत्सव फोल्डर आहे, इथं मी केले आहेत. हा तो बॅनर आहे जो मी AIच्या सहाय्यानं बनवला होता. शाळा प्रवेशोत्सव हा बॅनर आहे. त्यानंतर इथं हा व्हिडिओसुद्धा मी घेतलेला आहे आणि ही शाळा प्रवेशोत्सवाची माहिती देणारी ही PDF मी तयार केलेली आहे. काय काय कार्यक्रम केले, कोण कोण उपस्थित होते. तर या पद्धतीने हे घेतल्यानंतर आता हे मला अपलोड करायला सोपं जाणार आहे. तर ठीक आहे, तर ते आता अपलोड कसं करायचं हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर बघा, सुरुवातीला आपण काय करायचं आहे, पहिल्यांदा आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा. तर व्हिडिओ हा 10 MB म्हणजे 10 MBच्या आत असला पाहिजे. आता व्हिडिओ आपण शक्यतो जे करतो ते खूप मोठे होतात. एक 40 MB, 200 MB, 300 MB व्हिडिओ होतात. कारण आपण मोठे व्हिडिओ करतो, चांगले कॅमेरे असतात, त्यामुळे मोठे होतात. तर आता ते कमी कसे करायचे? तर बघा, इथं ऑनलाईन जायचं आणि ऑनलाईनला व्हिडिओ कॉम्प्रेस AI ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जायचं. इथं गेल्यानंतर तुम्ही जो तुमचा व्हिडिओ आहे तो चूज फाईलवरून चूज करायचा आणि स्टार्ट कॉम्प्रेस, इथे बघा स्टार्ट कॉम्प्रेस, इथं तुम्ही आधी किती पाहिजे हे हा जो गोल आहे हा मागे पुढे करून काय करायचं, कमी करायचं. इथे MB तुम्हाला दिसायला लागेल. ठीक आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो. इथं मी चूज फाईलवर गेलो, फ्रॉम डिव्हाइस, आणि इथं मी डाउनलोड्समधून माझा व्हिडिओ इथून घेतला. हा बघा, हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहे 40 MBचा. हा व्हिडिओ मी इथं घेतला, तर इथं हा तो व्हिडिओ आला. आता हा व्हिडिओ आल्यानंतर हा इथं मला काय करायचा, आता कॉम्प्रेस, इथं आता किती दाखवायला येतो, 24 MBचा दाखवायला. तर हा गोल मी थोडा मागं घेतला. समजा मला आता 10 MBच्या आत पाहिजे, तर हा गोल मी अगदी 9 MBपर्यंत नेला आणि स्टार्ट कॉम्प्रेशनवर क्लिक केलं की हा व्हिडिओ काय होणार आहे, कॉम्प्रेस व्हायला सुरुवात होणार आहे. आता इथं हा व्हिडिओ बघा, अपलोड प्रोसेस, अपलोड पहिल्यांदा होईल, नंतर कॉम्प्रेस होईल आणि नंतर तो इथून आपल्याला काय करायचा, डाउनलोड करायचा. डाउनलोड केला की तो तुम्हाला कॉम्प्रेस झालेला, कमी झालेला व्हिडिओ मिळेल. त्याचबरोबर जी PDF तुम्ही तयार केली होती ती PDF सुद्धा समजा जर मोठी झाली असेल तर PDF कॉम्प्रेससाठी बघा, इथं आय लव्ह PDF या वेबसाईटवर जायचं. इथं सिलेक्ट PDF करायची आणि कॉम्प्रेस करायची, ती सुद्धा लहान होईल. ठीक आहे. तर या दोन्ही गोष्टी आता तुमच्या लक्षात आलेल्या आहेत. माझा व्हिडिओ इथं आता कम्प्रेस झालेला आहे, इथं बघू शकता नवीन. आता इथून मी तो डाउनलोड करणार. डाउनलोड केला की तो व्हिडिओ इथं बघू शकता, वरच्या बाजूला डाउनलोड व्हायला सुरू झालेला आहे आणि हा डाउनलोड झालेला आहे. 8.6 MB झाले. ठीक आहे. आता परत आपल्या साईटवर जाऊया. इथं आता मला हे सगळं अपलोड करायचं आहे. ठीक आहे. आता अपलोड करण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओच्या समोरच्या चूज फाईलवर मी क्लिक करतो. त्यानंतर इथं आता माझ्याकडे हे 3 व्हिडिओ आहेत. माझा एक ओरिजिनल आहे,
कमी केलेला एक आहे, तो आता कमी केलेला हा मी क्लिक करतो आणि ओपनवर क्लिक करतो, की हा व्हिडिओ इथं आलेला आहे. त्यानंतर जाहिरात फ्लेक्स हे घेतलेलं आहे. व्हिडिओ अपलोड सक्सेसफुली वरती आलं होतं, तुम्ही बघितला. आता जाहिरात फ्लेक्स बॅनर तो घ्यायचा आहे, तर त्याला मी चूज फाईलवर क्लिक करतो. ती कुठे ठेवलेली आहे मी इथं एक फोल्डर बनवलेला आहे शाळा प्रवेशोत्सव, यामध्ये आहे. हे बघा फ्लेक्स, याच्यावर क्लिक करतो आणि ओपनवर क्लिक करतो. आता ही फाईलसुद्धा अपलोड सक्सेसफुली झालेली आहे, वरती आलेली. त्यानंतर आता विविध उपक्रम माहिती PDF, तर चूज फाईल करतो. त्यानंतर हे बघा इथं शाळा प्रवेशोत्सव इथं घेतलेलं आहे, याला क्लिक करून ओपन करू. ही सुद्धा अपलोड सक्सेसफुली झाली. माझ्या तिन्ही फाईल्स अपलोड झालेल्या सक्सेसफुली. आता मी सबमिटवर क्लिक करतो. सबमिटवर क्लिक करतो. डू यू वॉन्ट टू सबमिट डाटा? ओकेवर क्लिक करा. डाटा सबमिटेड सक्सेस. तर या पद्धतीने मित्रांनो, आता हे सगळं ब्लॅक झालं बघा, कारण माझं काम झालेलं आहे. तर या पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे, स्कूल पोर्टलवर जाऊन लॉग इन करून तुम्हाला शाळा प्रवेशोत्सव उपक्रम या ठिकाणी जाऊन या तिन्ही गोष्टी अपलोड करायच्या आहेत. त्या कशा कमी करायच्या, कशा घ्यायच्या, काय काय करायचं, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे आणि सगळ्या शाळांनी हे काम करायचं आहे. तर लवकरात लवकर आपलं काम पूर्ण करा. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब हे बटन तुम्हाला जर खाली अजून लाल दिसत असेल, तर याचा अर्थ तुम्ही सबस्क्राईब केलं नाही. तर त्या बटनावर एकदा क्लिक करा. भेटूया अशाच पुढच्या माहितीपूर्ण आणि तुम्हाला आवश्यक आणि गरजेच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.